तर माझं सिलेक्शन कधी होणार? असा क्वेश्चन तुम्हाला नेहमीच पडत असेल ड्युरिंग द प्रिपरेशन आणि मला पण असा प्रश्न नेहमीच पडायचा, की कधी सिलेक्शन होणार? काय होणार? कधी होणार? तो प्रश्न खूप वेळेस यायचा. म्हणजे असं वाटायचं, की आपण 5-6 महिने किंवा 1 वर्ष आणि कधी-कधी तर खूप सारे वर्ष निघून जातात, की आपलं सिलेक्शन होत नाही. आणि मग असा एक पॉइंट येतो किंवा मग तुम्ही रिगरस 2, 3, 5, 6, 1 वर्ष अभ्यास करत आहे आणि मग म्हणजे माहीतच नाही, की सिलेक्शन होणार कधी? काय होणार? आणि तुम्हाला जर तसं सिग्नल भेटत नाही इन केस, तर मग तर फारच फ्रस्ट्रेटिंग कंडिशन होते जेव्हा तुम्ही प्रिपरेशन करत राहता. म्हणजे तुम्हाला काही दिसूनही नाही आले सिग्नल, की हां बा आता जवळपास आपण पोहोचलेलो आहे सिलेक्शनच्या. तर ते फार फ्रस्ट्रेटिंग किंवा मग थोडी दुःखद गोष्ट राहतात. पण माझ्या कंडिशनमध्ये मला म्हणजे थोडे-थोडे सिग्नल भेटायला लागले होते, की नेमकं सिलेक्शन कधी होणार? म्हणजे बा आता 1-2 महिन्यात सिलेक्शन आहेच असं वाटायला लागलं होतं. तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर 2022 मध्ये मार्चमध्ये ट्रान्सकोचं म्हणजे नोटिफिकेशन आलेलं होतं. तर तेव्हापासून मग मी प्रिपरेशन करणं चालू करून दिलं होतं ट्रान्सको येईसाठी. आणि मग तसं करता-करता मग ते पेपर जून, जुलैमध्ये होता. मग तो पुढे-पुढे एक्सटेंड होत गेला. तर तसं एक्सटेंड होत होताना ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात कसं झालं की एक एच-पी-सी-एलचा पेपर होता. बाय द वे मग तो पण फॉर्म मी भरून दिला. मी म्हटलं म्हणजे ही एक्झाम यायचीच आहे. मग त्याच्यासोबत आणखी पण मी खूप साऱ्या एक्झाम फॉर्म भरलेला होता. आणि मग जसा एच-पी-सी-एलचा पेपर वगैरे झाला आणि त्याची ॲन्सर की म्हणजे त्याचा रिझल्ट आलेला होता. म्हणजे मग त्याच्यानंतर ट्रान्सकोचा झाला आणि मग त्याचा रिझल्ट आलेला होता आय थिंक आणि एस-एस-सी, जे-ईचा पण सोबत-सोबत झाला. तर हे 3 पेपर झालेले होते. मग जसं आणि एक आय-सी-जी म्हणजे इंडियन कोस्ट गार्ड असिस्टंट कमांडंटचा एक पेपर होता. एसी. एसी मीन्स असिस्टंट कमांडंट. मग त्याच्यातही एक इलेक्ट्रिकलचा सेक्शन होता. तर तो पण एक एक्झाम होता. तर त्याच्यातही म्हणजे मग असं चालू होतं आणि तेव्हा काही क्लू भेटत नव्हता, की बा सिलेक्शन नेमकं होणार तरी कधी. तर मग तसं चालू असताना मग पहिला क्लू मला असा भेटला, की एच-पी-सी-एलची जेव्हा रिझल्ट आला, म्हणजे इंटरव्ह्यूसाठी जेव्हा बोलावतात तेव्हा, तर ओबीसीचा कट ऑफ होता तेव्हा 123 आणि मला 121 भेटले. तर तेव्हा मला कॉन्फिडन्स येणं चालू झाला, की बा माझं सिलेक्शन लवकरच होणार आहे आता. आणि तो एक कॉन्फिडन्स म्हणजे मोटिव्हेशन बिल्डर होता, की जस्ट 2 मार्क्सनी आपलं राहिलेलं आहे. म्हणजे पहिल्या वेळेस एक तर एक्झाम झालेली पाहिजे ना ॲक्चुअलमध्ये. तर ते एक झालेलं होतं. मग त्याच्यानंतर एस-एस-सी, जे जो पेपर होता, तर त्यामध्ये माझी प्रिलिम्स निघाली होती. तर त्यातून पण माहीत पडलं, की नाही आता होणार आहे काही ना काही. म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी होत गेल्या. म्हणजे सिलेक्शन म्हणजे ॲक्चुअल एक्झाम क्रॅक होत गेली. आणि आय-सी-जी, ए-सी जे एक्झाम होती ना, ते पण क्रॅक झाली. अल्दो ते थोडी ईझी होती, पण ठीक आहे. ते पण क्रॅक झाली. तर मग थोडंसं मोटिव्हेशन होत राहते, की बा काहीतरी होत आहे. आता एस-एस-सी, जे पेपर 2 होता. एच-पी-सी-एलचं 2 मार्क्सनी राहिले आणि आय-सी-जी, ए-सीच्या ज्या सेकंड आणि थर्ड स्टेज होत्या, त्याच्यात मी कट झालेलो होतो. तर अशा 3 एक्झाम होत्या, ज्यानं मला मोटिव्हेशन दिलं आणि सोबत माझ्या मॉक टेस्टमध्ये खूप चांगली रँक येत होती. म्हणजे टॉप 30 ज्या रँक दिसते ना टेक्स्टबुकवर, त्याच्यात मी नेहमी असायचो. तर हे सगळं मला मोटिव्हेट करत गेलो, की आज नाही तर उद्या सिलेक्शन तर होणारच आहे. मग ट्रान्समिशनचं झालं, एक्झाम झाली जेव्हा, तर त्यामध्ये कशामुळे तो एक्झाम पर्टिक्युलरली राहिली ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार. पण त्याच्यानंतर म्हणजे हे ज्या 3 होत्या म्हणजे असिस्टंट कमांडंट तिची एक्झाम क्रॅक झाली होती. त्यानंतर एस-एस-सी, जे पेपर 1 क्रॅक झाला होता आणि एच-पी-सी-एलचं 2 मार्क्सनी राहिलं आणि माझ्या मॉक टेस्टमध्ये कंटिन्युअसली चांगली रँक येत होती. तर तुमचं असं काहीतरी होत असेल म्हणजे तुम्ही समजून घ्या, की तुम्ही जवळपास सिलेक्शनच्या जवळपास आलेलेच आहात. आणि मग फॉर्च्युनेटली मग एस-एस-सी, जे पण क्रॅक झाली आणि त्याच्यानंतर फर्दर मग जेव्हा मी एच-पी-सी-एल पुन्हा दिलेला होता, मग तो पण क्रॅक झाला आणि मग मी त्याचा इंटरव्ह्यू वगैरे दिला आणि आणि त्याच्यानंतर माझी अंक सक्सेसफुली क्रॅक झालेली होती. 21वी रँक आलेली होती. तर असे जर सिग्नल तुम्हाला भेटत असेल, आता तुम्हाला सिग्नल कसे भेटणार? जेव्हा तुम्ही एकाच एक्झामवर डिपेंडंट नाही राहणार. म्हणजे सपोज ट्रान्सको येणार, मग मी तेच भरणार किंवा त्याच्यातच सिलेक्शन घेणार. माहीत पडलं की तुम्ही त्याच्यात जे चूक केली त्यामुळे तुमचं सिलेक्शन राहिलं. तर तुम्ही जर बाकी एक्झाम जर द्याल, तर त्याच्यातच तुमच्या ज्या चुका होणार ॲक्चुअलमध्ये, ते तुम्ही आधीच जर कमिट केल्या, तर ते तुम्ही पुन्हा रेप्लिकेट नाही करणार ॲक्चुअल एक्झाममध्ये. तर ज्या पण एक्झाम आता सुरू आहे, आता महाजनको, महाडिस्कॉम, महाट्रान्सको सध्या आलेली नाही, येणार. तेव्हा तर तुम्ही फॉर्म भरणारच. पण आता ज्या एक्झाम चालल्या आहेत, जसं व्ही-डी-एलची एक्झाम आहे, डी-आर-डी-ओची आहे, बागची आहे, सेलची आहे, मेडाची आहे, खूप साऱ्या एक्झाम चालू आहे. तर याची तुम्ही फॉर्म भरा, एस-एस-सी, जे आर-आर-बी, जे आणि त्याच्यात सिलेक्शन घ्यायचा प्रयत्न करा. तर त्याच्यात सिलेक्शन झालं, ते पण तुम्हाला एक म्हणजे हँड देणार. थोड्या मार्क्सनी राहिलं तरी इट्स ओके. तुम्हाला तुमच्या लेव्हल माहीत पडून जाईल, की कुठपर्यंत तुम्ही आलेले आहे आणि थोडासा कॉन्फिडन्स बिल्डअप होणार. जर तुमचं 1-2 मार्क्सनी राहिलं, तरी तुम्हाला वाटेल, की नाही सिलेक्शन जवळ आहे आणि सिलेक्शन झालंच, तर मग तर काही पास नाही झालं. तर ते महत्त्वाचं आहे, की तुम्ही कंटिन्युअसली एक्झाम देत चला आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे तिथे आणि Instagramवर जॉइन व्हायला विसरू नका. आणि तुमचं आता तुम्ही एक्झाम देत राहाल, तर तुम्हाला ॲक्चुअल सिनारिओमध्ये तुम्ही कसे परफॉर्म करता ते तुम्हाला माहीत पडेल. तुमची रँक तुम्हाला ॲक्चुअलमध्ये किती येते ते माहीत पडेल. आणि मॉक टेस्ट पण चांगला आहे, की मॉक टेस्टमध्ये पण तुम्हाला कंटिन्युअसली टॉप रँकर्समध्ये येण्याचा प्रयत्न करायचा आहे. असं नाही, की कशी टेस्ट देत आहे. तुम्हाला ती ॲज अ ॲक्चुअल एक्झाम म्हणूनच ट्रीट करायची आहे आणि तशीच द्यायची आहे. त्याचमुळे तुमचा म्हणजे ते रँक मेंटेन ठेवण्याचा पण प्रयत्न करायचा आहे. असं नाही, की पहिल्या एक वेळेस फर्स्ट रँक आली आणि चालूच आहे. आणि त्याच्यात तुम्हाला असं करायचं नाही आहे, की पुन्हा-पुन्हा टेस्ट देत आहे किंवा मग अ, पुन्हा दुसऱ्या अकाउंटवरून तेच टेस्ट देत आहे, मग रँक 1 येत आहे. असं नाही. तुम्ही जे जेन्युइनली देत आहे, त्याच्यात जेवढी रँक येत आहे, तेच तुमची ॲक्चुअल रँक आहे. तर मॉकमध्ये तर तुम्हाला प्रयत्न करायचाच आहे. सोबतच बाकी एक्झाम जेव्हा तुम्ही देणार, तेव्हा तुम्हाला ॲक्चुअल सिनारिओमध्ये, ॲक्चुअल रिअल टाईममध्ये
जे एक्झामचं प्रेशर राहते ते कसं हँडल करायचं, ते सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. तर असं मला माहीत पडलं होतं, की माझं सिलेक्शन कसं होते, म्हणजे कधी होणार आहे आणि फॉर्च्युनेटली त्या 3-4 महिन्याच्या कालावधीतच माझे 2 एक्झाम राहिल्या आणि 2 निघाल्या. फॉर्च्युनेटली 3 एक्झाम राहिल्या आणि 2 निघाल्या. एस-एस-सी जेईई आणि महाजनको एई आणि 3 कोणकोणत्या राहिल्या? असिस्टंट कमांडंटची राहिली. म्हणजे एक्झाम निघाली होती पण राहिली. त्याच्यानंतर एच-पी-सी-एलची राहिली आणि त्याच्यानंतर महाट्रान्सकोची राहिली काही मार्क्सनी. तर असं सर्व यामध्ये झालेलं आहे. तर तुम्ही पण हा सर्व ट्रॅक करत राहा आणि तुम्हाला जर असं कोणते सिग्नल भेटत असेल, तर या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगा, की तुम्हाला असं सिलेक्शन कधी होणार, काय होणार याचे सिग्नल भेटत आहे का? जसे की मला 2022-23 मध्ये भेटले. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि आपलं टेलिग्राम आणि Instagramवर जॉइन व्हायला विसरू नका. मेधासाठी एम-सी-क्यू नोट्स वगैरे मी प्रिपेअर केलेले आहेत. ते पण तुम्ही जॉइन करायला विसरू नका, ज्यामुळे तुम्हाला मेधाच्या एक्झाममध्ये खूप सारी हेल्प मिळणार आहे. तर तिथे पण तुम्ही जॉइन व्हायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.